तुटलेला आहे इथली ग्रिलिंग घरडे बसायला. ट्रॅकिंग चालू होती तो आम्ही त्या 100 मीटर चढलं का व्हायचा दम भरतो म्हणलं सारखा बसतो म्हणलं दमला कारण काय एवढं हार्ड नव्हतं. बरं आता इथून पुढं म्हणजे खूप स्ट्रेट दिसतंय तुम्ही बघू शकता पाठीमागे. नमस्कार मित्रांनो, तर आपण आज तोरणा किल्ल्यावर जाणार आहोत. नेहमीप्रमाणे सगळे एकत्र येईपर्यंत उशीर झालेलाच आहे. चहा पिण्यासाठी जमले खेडशिवापर. मला ना मस्त व्ह्यूचा आनंद घेत आपण निघालेलो आहे. माझ्यासोबत प्रशांत आहे गाडीवर. ऊन जरी पडलेलं दिसत असलं तरी खूप थंडी आहे अजून. घ्या रे पाणी भर लवकर. तोरणा किल्ल्यावर जाण्यासाठी एकूण 3 मार्ग आहेत. त्यातील आम्ही वेल्हे गावातून जाणार आहोत कारण तो मार्ग सर्वात सोपा आहे. गडाच्या पायथ्याशी पोहोचलोय आम्ही आता. इथे डोबीचे पाय दिसलेत आपल्याला. त्यांना बिस्किट चढवतो. उतरला बिस्किट चार लागला. सगळं मिक्स करून टाकलं. बोल बोल. A few moments later. नमस्कार मित्रांनो, आपण आज तोरणा किल्ल्यावर आलोय. सकाळी आम्ही 4 रूमवर निघलो होतो. ऑलमोस्ट 3 तास झालेत. 9 वाजले आलोय. मस्तपैकी ऊन निघलेला आहे. हा पाठीमागचा बघतो तो तोरणा किल्ला आहे. आपण आता ट्रेकिंगला चालू करणार आहे. ही पार्किंग एरिया आहे. इथं मस्तपैकी आता आम्ही सगळी नाश्ता केला आहे. ही आमची गँग आहे सगळी 7-8 जण. मस्तपैकी पाठीमागट नजारा आहे किल्ल्याचा. थोड्या दिवसात आता आम्ही ट्रेकिंगला सुरुवात करणार आहे. तर चला. सर्वात उंच गड आहे हा. जायची उंची जवळपास 1400 मीटर आहे. इकडे बघा शकता तुम्ही. चालू केला आहे आम्ही. मस्त वातावरण समोर दिसतंय ते गुंजवणी तलाव आहे. काही जण नदी म्हणतात. चालू केलंय चढलं आणि किल्ला इथे सांगायचं झालं तरी सगळ्याला माहिती आहे गरज नाही. कारण की नावात सगळं काय शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण मांडलं. आणि हा किल्ला 1646 मध्ये जिंकला शिवाजी महाराजांनी. आणि ते अवघे 16 वर्ष होते त्यावेळेस हा किल्ला जिंकला. आणि तेव्हापासून त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधून नंतर मल्टिपल भरपूर किल्ले जिंकले. आपण बघू शकतो खूप भारी दिसतो किल्ला. आणि नंतर खूप वेगळं असे व्हॅली दिसते किल्ल्याच्या खाली. आणि किल्ल्याच्या दुसऱ्या साईडला तळा आहे. ट्रेक चालू करून अर्धा तास झालाय. 50% झालाय कम्प्लीट ट्रेक. का थांबलाय रे दोघं? चालू की
वाटते? कसं वाटते ट्रेक नारायण? इजे का हार्ड आहे? पुढं कोण गेलंय का? बाकीचे मागे आहेत का अजून? चला आतापर्यंत काय एवढं हार्ड नव्हतं, बरं आता इथून पुढं म्हणजे खूप स्ट्रेट दिसतंय, तुम्ही बघू शकता पाड्यामागे एकदम खाडी चढाई आता येतो, त्याच्यामुळे थोडे टप जाणार. पण ज्यावेळेस ट्रॅकिंग चालू होती येतो आम्ही, त्या 100 मीटर चढलं का व्हायचं दम भरतो म्हणलं, सारखा बसतो म्हणतो दमला का? नाही बाबा. त्या लेवलचं जेवण पण होतं. नॉन स्टॉप चढत असते. इथून वरतीपर्यंत साईडला रेलिंग केलेली आहे सेफ्टीसाठी, कारण पावसाळ्याच्या दिवसात इथे वातावरण खूप खराब असतं. तुटलेला इथली ग्रिलिंग बसायला. आलाय दरवाजा. मेन दरवाजा आहे, आपण ज्यावेळेस जोडून येतो त्यावेळेस गावातून हा मेन दरवाजा आहे. हा असं येलो अक्षर नाही, गौमाचा शेप आहे आकार, म्हणजे शत्रू येते त्या प्रकारे, म्हणजे डायरेक्ट त्यांनी हल्ला करून किंवा त्यांना म्हणजे ग्रेप सापडून वापरतील असं लाकडा चोरला लगेच दरवाजा इझिली सोडून नये, त्याच्यासाठी मग गो शेपला गेला. म्हणजे जरी इथं जर आली तर आपण बघू शकतो की ड्युटी असते, त्याच्यात तेल वगैरे काय पण टाकू शकते आणि तसं शत्रूला मारू शकतो. मेन दरवाजा इथून ऑलमोस्ट केला स्टार्ट होते. गडाचा संपूर्ण नकाशा इथे लावलेला आहे, जेणेकरून लोकांना कळावे की आपण कोणत्या भागावर आहे गडाच्या सध्या. जर तुम्ही असे ऑफ सीझनला ट्रेकिंगला येत असाल तर नक्कीच आपल्यासोबत पाण्याच्या बॉटल ठेवा 2-3, कारण उन्हामुळे खूप तहान लागते सारखी. आपण आत्ता बाले किल्ल्यावर आहोत आणि समोर इथून झुंजार माची दिसत आहे. अगदी नयनरम्य दृश्य आहे. इथून आपल्याला राजगड सुद्धा दिसतोय समोर. तोरणा किल्ल्यावरून राजगडला जाण्यासाठी मधून डोंगरदऱ्यातून एक 14 ते 15 किलोमीटरचा ट्रेकिंगचा रस्ता आहे. तोही आपण भविष्यात नक्कीच करू. आपला बऱ्यापैकी गड हा फिरून झालेला आहे, तरी थोडं खाण्यासाठी आपण पोटा पाण्यासाठी ठिकाणी थांबलोय. आणलेलं चिरमुरे वगैरे, चिरमुरे, शेंगदाणे मिक्स करून जाताना कचरा उचला बघतो सगळ्यांनी. मी म्हणालो कार्टून मध्ये. अरे ते पॉडकास्ट घेत नाही का ललन टापा? अरे संकेत उठून बसा बाबा, काय काय
डॉगेश बाय वर बघ. डॉगेश बाय. विश्रांती घेऊन झालेली आहे. आम्ही आता बोधला माचीकडे निघालो. भयंकर ऊन पडलेला आहे. आपले मित्र सावलीचा आधार घेऊन इथे बसलेले बघा. संपूर्ण गड आमचा फिरून झालेला आहे. आता आम्ही गड उतरायला लागलो. सनसेटचा आनंद घेण्यासाठी गुंजावणी तलावापाशी थांबलो आम्ही. आणि आपण आलेलो आहे रिटर्न पुण्यामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.